गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या दाजींकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहे का नाही. तर इथं गुढी उभारायची तयारी चालू आहे बघा. तर इथं सगळी आधी तयारी करून घेतली आणि मग व्हिडिओला सुरुवात केली आहे मी. तर दाजी इथं ना ढाळा, साडी, पीस आणि घाटी ही बांधून घेतात आणि इथं ना मस्त असं बघा मी ना ताट केलेलं आहे आणि इकडं ही स्वस्तिक काढलं आहे. तर हे आता इथं लावायचं तांब्या आणि इकडं गुढी उभारायची बघा इथं आपल्या दारात. तर मस्त अशी तयारी चालू आहे बघा. आमच्या दोघांची दरवर्षी स्वीटी असते तयारी करू लागायला. ह्या वर्षी दाजी तुमचं आणि मी आम्ही दोघंच इथं गाठी पण हां झाली. धरा ही लावून घ्या आता. याच्यावरती मी स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून दिलेलं आहे दाजींकडं. ओके. कशी वाटते? कशी वाटते म्हणजे भारी वाटणारच की व. काय विचारायचं असतं काय कशी वाटते ती. हां हां. आणि काल आहे ना बघा रात्री अशा इजा कडकडत होत्या ना, लय इजा आणि आबाळ पण लय वरडत होतं म्हणजे गरजत होतं आणि पाऊस पण झाला बघा रात्री. त्याच्यामुळे सकाळच्या पारी सडा टाकायची काही गरज पडली नाही, सगळीकडे सडा पडलेला आहे. इथं बघा आपली गुढी उभा केली दाजींनी मस्त अशी. हां बांधावं लागेल. इथं थोडीशी मी रांगोळ काढली बघा इकडं पायऱ्यांवरती. पण तुम्ही काय वरती चढता का? नीट धरा बरं का. इथं का सोडून दिलं. राहिली गुढी आपली उभा. पूजा करायची अजून ती बांधून घ्यायची वरती. आधी बांधून घ्या मग पूजा करू आपण. आणि पूजा झाल्यावरती मग बनवायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक मस्त असा. तर आता मी हे शिडीवरून चढतो वरती. हां चढा चढा. दाजी त्या शिडीवरनं आपली जुनी शिडी पहिली त्या शिडीवरनं चढतात. तर बांबू बरं आहे का? बारीक झालं बरं. नाही नाही बरं आहे बरं आहे. लय तरी उंच काय करायचं. चला दाजी चाललं वरती बघा. आपला जिना आहे ती. हां चला दाजी घेते हे बांधून आता. नंतर ना मग मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि ती पण चुलीवर, गॅस नाही. चालला तोय. चला मस्त अशी इथं गुलाबाची फुलं दोन आहेत बघा. इथं ठेवायची काही गरज नाही आहे का नाही. घ्या बांधून मग मी ताठी घेते तर इकडं. हां देवपूजा ही करून घेतली बघा मस्त अशी. इथं ही फुलं आली असती तर तिकडची आलेली मी आणली, पण इथं पण नाही. इथं नाही तर बस झाली का बांधून व्यवस्थित बांधली ना. नाही का म्हणलं व्यवस्थित नाही बांधली. चला या खाली घेऊ पूजा करून आता म्हणजे मग चहा पाणी ही करायला. दामाने उतरा. पडू द्या. वाऱ्याने रात्री किती जा पाऊस वारा सगळं संगच होतं बघा. अचानकच आला. म्हणलं आता काय नाही खरं बरं झालं गहू तरी काढून घेतला होता पडदिशी, नाही तर गहू सगळा वाऱ्याने आणि पावसाने खराब होऊन गेला असता बघा. तर चला असू द्या. तुमच्या इकडे पण होता का नाही पाऊस नक्की सांगा कमेंट करून. कुठं गेलं राहू द्या. चला चला. तर गाठ्या घेतलेत, फुलं घेतलेत. रात्री पावसाने बघा फुलं भिजली ते कशी झाली ते. इथं दाजींनी पूजा करून घेतली बघा. मी पानाचं इडा आणायला गेली तर तसं नाही हां तसं. चला आता दाजी पूजा करून घेते. दाजींचं झालं की मग मी पूजा करून घेते. मग गाड्यांची पण पूजा करून घ्यायची. हां अहो ते फुललेलं होतं सगळं त्याच्यामुळे ते आणलं या. आणि बाकीची मग हे काय अशा कळ्या होत्या. ही गुलछडीची ते हे शेवंता का काय म्हणतात ह्याला. नंतर हे चाफ्याची जास्वंदीची सगळी अशी आणल्यात. तर दाजींनी मस्त अशी पूजा करून घेतली बघा. आणि आता मी पण पूजा करून घेते. पानाचा इडा पानं आणायला लांब जावा नाही लागला. आपल्या इथल्या झाडाचीच पानं तुरली पडदेशीनं आणली आहे का नाही. हां गाडीची पण हे कर. तुझी पूजा करून आता दाजींनी पूजा करून घेतली. म्हणलं आधी दाजींची होऊन द्यावा मग आपण करावं म्हणून मग आता मी पूजा करायला घेतली बघा.
गणपती बाप्पाची पूजा नाही केली तुम्ही पानाची इडं आणलाय तर. तू राहिली ना तू करायची. साखर नाही आणली, साखरेचं नाही ना काय नाही घाटे आहेत घाटे आहेत. साखर पण लागणच. लगेच गाड्यांची पण पूजा करून घेतली. ही आहे आपली गाडी, ही आहे दाजींच्या मित्राची गाडी. मग त्यांची गाडी आपली इथे म्हणल्यावर कशी कशी ठेवायची, त्याच्यामुळे दोन्ही पण गाड्यांची पूजा. आपल्या गाडीचा घोटाळा झालाय ना. चला आता नारळ फोडून घ्या आणि मग देवाला जाऊन या. तिकडं पण एक नारळ फोडावं लागेल. आज आमुष आहे ना, मुसोबाला जावं लागतं पाया पडायला. जोरात फोडा की, जोरात हा ना की जरा. लय पाणी पाणी लय गेलं. लय पाणी निघालं. घाटी आता इकडच्या बाळाला एक द्यायची, गावात न्यायची. जर वर्षी स्वीटी होती ना तर ह्या वस्तीवर जायची, त्या वस्तीवर जायची, प्रसाद देऊन यायची, घाटी देऊन यायची. सगळी ही पूजाची तयारी करायची आहे का नाही. रांगोळी ही काढून हे स्वच्छ हे करून सगळं. पण आज आहे ना मला ही सडा टाकायचा होता सकाळ सकाळ, पण रात्री पाऊस झाल्यामुळे सगळं वरलंय, सगळं चोपून बसले बघा. सगळं स्वच्छ करून घेतली जागा, झाडून बिडून. रोज असतेच आहे पण तरी पण आज त्याच्यावरती घाटी ठेवा. सुट्ट्या गाठी सुट्ट्या आहेत का? बरं. हिथं ह्या अशा घेतलेत पूजा करायला आणि हिथं ह्या ठेवलेत अशा. झाली पूजा ही करून सगळी आणि इथं दाजी प्रसाद तयार करतात बघा. गूळ, लिंबाचा तोर आणि नारळ. तर आजच्या दिवशी ना ह्या प्रसादाचा मान असतो, तर ही प्रसाद आता देवांना पण ठेवायचा आणि आपण पण खायचा आणि इतरांना पण वाटायचा आहे का नाही. तर हे आधीच आणून ठेवलं होतं, तर घेतलं नव्हतं, ते दाखवायचं राहिलं. ते एक गुळ मला ना दाजी काय करतात माहिती आहे का, जास्त नाही लिंबाचा तोर जास्त घेते तर गुळ थोडासा घेते तर मला चारतात घे प्रसाद म्हणून. झाला प्रसाद तयार. हे कशामुळे असा प्रसाद खायचा असतो आजच्या दिवशी असते पहिल्यापासून म्हणतात लोक. आता आपल्याला तरी काय माहिती. नाही माहिती. जुन्या पिढीपासून चलत आलंय, पुढं पण चालवायचा. लोक करतात, आपण पण करायचं. असू द्या. चला गुळ, नारळ आणि हे. तिथं आता नारळ नका ठेवू, फक्त गुळ आणि ही ठेवा. प्रसाद ठेवलाय ना तिथं फक्त गुळ आणि ती ठेवा. चला असू द्या. आता चहा पाणी करून घेतो. चहा नाही केला, चहा करायचा आहे. देवपूजा ही ह्याच्याच नादी लागली मी आल्यापासून. काय कर, प्रसाद बी देऊन तिकडल्या वस्तीवर घाट्या पोरांना. चालतंय. आता ह्या वर्षी आता माझंच काम आहे ना, स्वीटी नाही म्हणल्यावरती मलाच करावं लागणार आहे. तर चला असू द्या, काय नाही. झाली आमची गुढी उभा करून पूजा ही सगळी झाली व्यवस्थित. आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. आणि चुलीवरती कसा स्वयंपाक होतो आणि कसा नाही काय माहिती बा, कधी व्हायचा एक एक वस्तू. गॅसवरती इकडं आमटी टाकली, इकडं काय म्हणतात ते भात टाकला, इकडं कुरडई भजी सगळं संगत होतं. पण आता याच्यावरती एक एक अवघड आहे आता. चला कशी झाली पूजा नक्की सांगा कमेंट करून. बोला की दोन शब्द. हा, साध्या सोप्या पद्धतीने आपलं जे आहे ते. लय पण नाही. काल झेंडूची फुलं आणायला पाहिजे होते अहो, तुम्ही गावात गेलतात तर. फुलं आणली असती, गाड्यांना हार बनवला असता, घराला तोरण हे बनवलं असतं. उशीर झाला, काम होतं दाजींना त्याच्यामुळं. तर असू द्या. लाईट पण नाही बघा. लाईट कधी येते काय माहिती. येईन का. चला व्हिडिओला करते इथं चेंड. सूर्य कसा दिसतोय झाडात ना, कसला भारी दिसतोय. कुठे चला असं. बाय बाय.